अध्याय 26 कथासार. सुरोचन गंधर्वाची कथा. त्याचा पुत्र विक्रमाकडे भर्तरीचे आगमन. तो कमट कुंभार मजल दर मजल करीत सहकुटुंब सहपरिवार अवंती नगरीस येऊन पोहोचला. तेथे एका कुंभाराकडे जागा पाहून बिराडासह राहिला. तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणे पाळी. एके दिवशी सत्यवतीने आपल्या पतीस पाहावयाचे आहे असे त्या कमट कुंभारास सांगितले व तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भेट करून देण्याचे कबूल केले. मग रात्री तो गाढवापाशी गेला व त्यास म्हणाला, गंधर्व महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हास भेट दिली. ते सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याही मनात तुम्ही उभयतांनी आता आनंदाने वागावे असे आहे. हे कमटाचे भाषण ऐकून गंधर्व म्हणाला, लग्नाचा मंगल सोहळा अद्याप पावेतो कोणत्याही प्रकाराने झालेला नाही. तरी पण असुरी गंधर्व विवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करीन. हे ऐकून कमट म्हणाला, महाराज, आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण पशुच्या देहाने वागत आहात. अशा अवस्थेत मनुष्याचा संग होईल कसा? हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा. ते भाषण ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तिला ऋतुकाळ प्राप्त व्हावा, म्हणजे चौथ्या दिवशी मी माझे मूळ स्वरूप प्रकट करून स्त्रीची मनोकामना पूर्ण करीन. यास्तव तिचा चौथा दिवस मला कळवावा. हे भाषण ऐकून त्यास परमानंद झाला. त्याने ही गोष्ट सत्यवतीस सांगितली. तेव्हा तिलाही आनंद झाला. पुढे काही दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस प्राप्त झाला. त्या दिवशी कमटाने जाऊन गंधर्वास सांगितले. ते ऐकताच गाढवाचा वेश टाकून सुरोचन गंधर्वाचे स्वरूप प्रकट केले. नंतर त्याने जडावाचे दागिने घातले व भरजरी पोशाख केला. त्यामुळे सूर्याप्रमाणे लखलखीत तेज पडू लागले. ते तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद पोटात मावेनासा झाला. स्वर्गीच्या रत्नाचे आज प्रत्यक्ष दर्शन आपल्या घरी झाल्याने आपण धन्य झालो असे त्यास वाटले. सत्यवती देववान म्हणून हे पुरुष रत्न तिला प्राप्त झाले. असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदाने सुरोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला, महाराज, मी अज्ञानी आहे. मी दृष्टाने तुमची योग्यता न जाणता तुम्हास बहुत कष्ट दिले. तुमच्या पाठीवर ओझी घातली, वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणाने मारलेही. तरी माझकडून अज्ञानाने झालेले सर्व अपराध पोटात घालून त्यांची क्षमा करून मला पदरात घ्यावे असे म्हणून त्याने पायावर मस्तक ठेवले. मग कमटाने सुरोचन गंधर्वास हाती धरून घरात नेले व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्यासाठी विनंती केली. मग ती उभयता एकांतात गेली. तिने त्याची षोडशोपचारे पूजा केली. मग गंधर्व विवाह करून उभयता अत्यंत प्रीतीने रम्यमान झाली. त्या रात्री सत्यवतीस गर्भसंभव झाला. गंधर्वाने तिला आपणास शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मजकूर निवेदन केला. शेवटी तो म्हणाला, हे सत्यवती, तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गगमन करीन. तुझा तो पुत्र मोठा योग्यतेस चढेल व विक्रम या नावाने सार्वभौम राजा होईल. धैर्य, उदारपणा हेही गुण त्याच्या अंगी पूर्ण असतील व तो शककर्ता होईल. असा पुत्ररत्न तू प्रसवशील म्हणजे मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो असे समज. मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तू माझ्याविषयी बिलकुल दुःख मनात आणू नकोस. त्या पुत्रापासून अनेक सुखे प्राप्त होतील. असा तिला बोध करून पुन्हा वेश पालटून सुरोचन गंधर्व गाढव होऊन राहिला. सत्यवतीविषयी लोकांच्या मनात संशय येऊन ही मुलगी कोण आहे असे जो तो कमटास विचारे. तेव्हा तो त्यास सांगे की ही माझी मुलगी आहे. बाळंतपणासाठी मी तिला माहेरी आणले आहे. पुढे 9 महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले. 12व्या दिवशी बारसे करून मुलास पाळण्यात घालून तिने त्याचे नाव विक्रम असे ठेवले. अस्तमान झाल्यावर सुरोचन गंधर्वाने गाढवाचा वेश पालटून आपले रूप प्रकट केले व घरात जाऊन स्त्रीपासून मुलास मागून घेतले आणि त्याचा मुखचंद्रमा पाहून तो शापमुक्त झाला. त्याच वेळी त्या सानावयास इंद्राने मातलीस विमाने पाठवून दिली. तो अवंतीस आल्यावर कमटाकडे गेला. त्यावेळेस सुरोचन परम स्नेहाने मुलाचे मुके घेत बसला होता. इतक्यात मातली त्याच्याजवळ गेला व त्याला म्हणाला, गंधर्वनाथ, तुम्हास नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेने मी विमान घेऊन आलो आहे. मग आता हा पुत्रमोह सोडून विलंब न लावता विमानरूढ व्हावे. अमरनाथ वाट पाहत बसला आहे. मातलीचे ते भाषण ऐकून सुरोचन गंधर्वाने मुलास सत्यवतीच्या हवाली केले व सांगितले, मी आता जातो. तू येथे मुलासह समाधानाने वास कर. तेव्हा ती म्हणाली, प्राणनाथ,
मुलाला टाकून तुम्ही कसे जाता? तुमच्यासाठी मी आई-बापास व त्यांच्याकडे मिळणाऱ्या सर्व सुखास सोडून परदेशात आले. तुमच्या वाचून मला कोण आहे?" असे म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागली. तिने त्याच्या गळ्यास मिठी मारली. तेव्हा त्याने तिला सांगितले की तू मुलासोबत खुशाल आनंदाने राहा. ज्यावेळेस तुला माझे स्मरण होईल त्यावेळेस मी येऊन तुला भेटेन, असे त्याने तिला वचन देऊन तिचे समाधान केले. मग मुलाला व सत्यवतीला कमठाच्या पदरात घालून त्याने त्याची आज्ञा घेऊन गंधर्व विमानरूढ होऊन आपल्या स्थानी गेला. पुढे विक्रम दिवसेंदिवस वाढत चालला. त्याने अल्पवयात चांगली विद्या संपादन केली. पुढे 16 वर्षाचा झाल्यावर त्याने राजाची भेट घेतली व दरबारी मंडळीत विक्रम चांगला स्नेह झाला. राजाने त्यास गावच्या रखवालीचे काम दिल्यामुळे पहारा करण्यासाठी त्याला गावात फिरावे लागे. याप्रमाणे तो कामगिरीवर असता एकदा एके ठिकाणी उतरलेले काही व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्यास दिसले. त्यात भर्तरीनाथ होता. त्यास पशूंची भाषा समजत होती. त्याने प्रथम कोल्हे ओरडले तेव्हा चोर येणार आहेत असे व्यापारास सांगितले. त्यावरून त्यांनी सावध राहून चोरांचा मोड केला. दुसऱ्या वेळी कोल्हे भुंकू लागले तेव्हा भर्तरी व्यापारास म्हणाला, उत्तरेकडून दक्षिणेकडे जावयास एक राक्षस मनुष्य वेशाने येत आहे. त्यास मारून त्याच्या रक्ताचा टिळा गावाच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंतीमध्ये सार्वभौम राजा होईल. हे भर्तरी बोलावयास व विक्रम त्याच समयी रस्त्याने जावयास एकच गाठ पडली. पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता. त्यास शंकराने उपशाप दिला होता की सुरोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल. त्याच्या वीर्यापासून जो विक्रम नावाचा पुत्र होईल त्याच्या हातून तू मारला जाशील व राक्षस योनीतून मुक्त होशील. तोच हा राक्षस. राक्षस मारल्यावर तो राजा होईल म्हणून जे भर्तरीने सांगितले ते या विक्रमाविषयी व त्याने ते ऐकलेही होते. तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता. तरी पण त्यावेळी मनुष्यवेश घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेकडे जात होता. इतक्यात विक्रमाने त्यास शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडले व त्या रक्ताने वस्त्रे भिजवली आणि आपल्या कपाळी एक टिळा रेखिला. त्यावेळी राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन लागलीच विमान आले. त्यात बसून तो जाऊ लागला. त्यास विक्रमाने विचारले की तू राक्षस असता स्वर्गात जातोस, ही गोष्ट नीटशी माझ्या लक्षात येत नाही. मग त्याने त्यास शंकर पार्वतीच्या खेळापासून साधंत वृत्तांत निवेदन केला आणि मी चित्रमा गंधर्व आहे असे सांगून तो स्वर्गास गेला. विक्रमाने राक्षसाचे प्रेत पाहिले तो त्याच्या मुठीत 4 रत्ने सापडली. ही साक्ष पटताच त्याने मनात भर्तरीची वाखाणणी करण्यास आरंभ केला व हा पुरुष आपल्या जवळ असावा असे त्याच्या मनात आले. नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास त्याने लावला. मग विक्रम त्या व्यापाराकडे पुन्हा गेला. त्यावेळेस ते सर्व भर्तरीस मध्यभागी घेऊन जागत बसले होते. तुम्ही कोण वगैरे व्यापाऱ्यांनी विक्रमाला विचारले तेव्हा विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गोष्टीत मन रमले म्हणून आत आलो असे त्यास सांगितले. यावर तुम्ही आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापाऱ्यांनी विक्रमास विचारल्यावर तो म्हणाला, माझा पहारा जवळच आहे त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या. पण तुमच्यावर जी चोरांची धाड झाली तिचा सुगावा तुम्हास पूर्वीच कसा लागला याचा शोध करण्यासाठी मी आलो आहे. चोरांचा सुगावा काढण्याची युक्ती तुमच्याकडून समजल्यास आम्हास बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल. ते म्हणाले, चोरांच्या टोळीत एकंदर किती मंडळी असतील ते न कळे, पण सुमारे 100 आसामी तर आम्ही पाहिले. ते चोर येण्याच्या पूर्वी काही अगोदर कोल्हे भुंकत होती. ती त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भर्तरी नावाचा मुलगा बसला आहे त्यास समजते. त्याने चोर लुटावयास येणार आहेत हे आम्हाला सांगितल्यावरून आम्ही सावध राहिलो होतो. तेव्हा विक्रमाने भर्तरीस पुरे लक्षात ठेवले. मग त्याने काही वेळाने तो तेथून निघून गेला. सुमारे घटिका रात्र झाल्यावर एक जकातदार शौचास जात होता. त्यास विक्रमाने एकांती सांगितले की गावाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यापैकी जकातीचा पैसा तुम्ही मागू नका. त्याच्याऐवजी मी तुम्हास तिप्पट रक्कम देईन. तुम्ही त्यांना तो पैका माफ करून भर्तरी नावाच्या मुलास माझ्याकडे घेऊन यावे. तो माझा भाऊ आहे. तो माझ्या हवाली कराल तर तुम्हास अतोनात पुण्य लाभेल. अशा प्रकारे विक्रमाने जकातदाराची विनवणी केली व द्रव्यलोभास्तव जकातदाराने वचन देऊन विक्रमाचे म्हणणे कबूल केले. पुढे कचेरीत आल्यावर जकातदाराने शिपाई पाठवून त्या व्यापारास बोलावून आणले आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैक्याचा आकडा केला. मग तुम्हामध्ये भर्तरी नाव कोणाचे आहे असे म्हणून त्याने व्यापारास विचारले. ते ऐकून व्यापाऱ्यांनी भर्तरीस बोलावून जकातदारास दाखवले. त्यास पाहताच त्याच्या तेजावरून हा कोणीतरी अवतारी असावा असे जकातदारास वाटले.
त्याने व्यापाऱ्याच्या मुख्यास एकीकडे नेऊन सांगितले, तुमच्याकडे जकातीचा जो आकडा येणे आहे त्याची मी तुम्हाला माफी करून देतो, पण तुमच्याकडे जो भरतरी आहे त्यास काही दिवस आमच्याकडे राहू द्या. असे बोलून त्याने त्यास पुष्कळ प्रकारे समजून मन वळवून घेतले. मग व्यापाऱ्यांनी भरतरीस 2 गोष्टी सांगून त्यास खुश केले व ऐवज वसूल करून त्यातून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदारास सांगितल्यावर भरतरीस जकातदाराच्या स्वाधीन केले. तसेच माल विकून कोणाकडे काय येणे राहिले आहे हे जकातदारास माहिती आहे, यास्तव त्यांच्या मार्फतीने सारा वसूल कर, तुला जी मदत लागेल तीही करतील, असे भरतरीस बजावून व त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले. मग जकातदाराने विक्रमास बोलावून आणले व त्यास जकातीच्या रकमेचा आकडा दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितले. तेव्हा विक्रमाने आपल्या जवळचे 1 रत्न जकातीचा ऐवज पटेपर्यंत त्याच्याजवळ गहाण ठेवले आणि सांगितले की तूर्त भरतरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवीत जा, पुढे हळूहळू ओळख पटेल. असे विक्रमाचे मत पाहून जकातदाराने भरतरीच्या देखत विक्रमास सांगितले की हा आमचा गडी आहे, याची भोजनाची सोय तुझ्याकडे कर, तुझी आई स्वयंपाक करील व शिधा मी येथून धाडत जाईन. याप्रमाणे ठरल्यावर त्याचे बोलणे विक्रमाने मान्य केले व भरतरीस घेऊन तो आपल्या घरी गेला. घरी ओटीवर 4 घटका उभयताचे बोलणे झाले. मग विक्रमाने रात्री घडलेला सर्व प्रकार आईस सांगितला. तेव्हा तिला अति आनंद झाला. मग पुत्राप्रमाणेच भरतरीचे संगोपन करण्यासाठी विक्रमाने आईस सांगितले. भोजन झाल्यावर भरतरी तेथेच राहिला. तो जकातदाराकडे गेला तेव्हा त्यास सांगितले की तू विक्रमाच्याच घरी राहा, मला कारण पडेल तेव्हा मी तुला बोलवीन. मग भरतरी विक्रमाकडे राहू लागला. ती दोघे मायलेक भरतरीवर अतिशय ममता करीत व ती तिघे आनंदाने वागत. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः.